माझं ऑपरेशन होऊन जेमतेम 2 महिने झालेले होते. मी काही दिवसातच म्हणजे 8-10 दिवसातच मी घर सांभाळायला घेतलं. घर सांभाळलं मग स्वतःला नको का सांभाळायला. औषधांचा एवढा हेवी डोस होता की माझी केसांची वाट लागली, स्किनची वाट लागलेली, माझी तब्येत तर सोडून द्या. औषधांमुळे हेवी डोसमुळे वजन वाढत होतं, खानपान सगळं बिघडलेलं होतं, घरातलं काम, दक्षचा अभ्यास, त्याची परीक्षा आली, आता दिवाळी दसरा, त्यामुळे काय स्वतःला वेळ द्यायचा वेळ भेटतच नव्हता. पण म्हणलं ठरवलं आता स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे. किती पण गडबड असू दे, आता नाही करणार तर मग कधी करणार. मग पुढं अजून जास्त वजन वाढत गेल्यानंतर पश्चाताप नको व्हायला की मी पहिलंच केलं असतं बरं झालं असतं. तसं पण पहिल्या ऑपरेशन नंतर मी 7 ते 8 किलो माझं वजन वाढलेलं आहे. आता दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मला अजून वाट नाही बघायची, म्हणून मी जिम लावायचं ठरवलं. आणि ठरवलं म्हणजे ठरवलंच. कारभाऱ्यांनी पण परमिशन दिली आणि मी 1 आठवडा झालं जिमला जाते. हां बरं, आत्ता मला 1 आठवडा झालं मी जिमला जाते आणि माझं रुटीन एवढं भारी बसले ना, असं वाटते की कधी माझा दिवस चालू होते आणि सगळं घरातलं काम पटापट आवरून मी जिम कधी जॉईन करते. आणि मी अशी वेळ ठरवली की दुपारची, त्यावेळेला जास्त गर्दी नसते. आमच्या एरियामध्ये नवीनच जिम ओपन झाले डायनमो म्हणून. पहिल्यांदा एवढं स्ट्रेस टेन्शन आलेलं, बोलतात ना अनकम्फर्टेबल वाटत होतं. मी जिममध्ये जाणार, मला जमेल का अजून काहीतरी इजा करून घेते, ऑपरेशन नंतरच चालेल का. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर चालेल बोलतील, करू शकता तुम्ही. मी गेले आणि हे आहेत सर, आमचे मनीष कोहली सर. मला एवढं ऑकवर्ड वाटत होतं स्टार्टिंगला, पण त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे की एकदम बोलतात ना कम्फर्टेबल वाटतं, एकदम फ्रेंडली माहोल असतो तिथं. माझी काही दिवसातच मैत्रीणसुद्धा झाले. तिचं नाव आहे उपासना. ती सुद्धा माझ्यासारखी चुलबुली आहे, म्हणजे बडबड करायला. आम्हाला जास्त दिवस पण नाही लागले, आम्ही 2-3 दिवसातच ओळखी पण झाली आमची. आणि आम्ही चांगले जिम पार्टनर झालोय. ती माझ्यापेक्षा जास्त म्हणजे 3-4 महिने अगोदर लागलेली आहे, म्हणून तिला सगळी माहिती आहे. मला तर सर सांगतच असतात, हे करायचं ते करायचं. सरांना मी प्रॉब्लेम सांगितलेला की असं ऑपरेशन झाले, त्यानुसार सरांनी माझं सेटअप करून दिला. म्हणजे कोणती जिम एक्सरसाइज करायची, वर्कआउट करायचे, सगळं काय सांगितलं. एक दिवस माझा कार्डिओ असतो, एक दिवस माझं वेट लिफ्टिंग असतं. स्टार्टिंगच मी कमी वजनापासून केलेली. पहिला दिवस मी फक्त 2.5 किलोचं वजन उचललेलं आणि आता मी 5 किलोचं वजन उचलते. ही जिम नवीनच आहे, आत्ताच 2-4 महिने झालं ओपन झाले. जेव्हा जिम ओपन म्हणजे काम चालू होतं की नाही, काचेतून सर्व असं एकदम छान दिसत होतं, तेव्हाच मी कारभाऱ्यांना सांगून ठेवलेलं की मी व्यवस्थित झाली ना मी जिम जॉईन करणार. कारभाऱ्यांनी पण परमिशन दिली. व्यवस्थित तिथं चार्ट लावलेले असतात. पहिला 15-20 दिवस कोणते एक्सरसाइज करायची, दुसऱ्या 15-20 दिवस कोणते एक्सरसाइज करायची, सर्व काय. सर एकदम तुम्हाला डिटेलमध्ये एक्सरसाइज सगळे शिकवतात. मेन गोष्ट नवीन जिम असल्यामुळे मशिनरी सगळ्या नवीन आहेत. डंबल्स 2-2.5 किलोपासून ते 50 किलोपर्यंत डंबल्स आहे. प्रत्येक सेट म्हणजे 15-15चे 3 सेट मारायचे असतात आणि प्रत्येक सेट नंतर आपल्याला 30-40 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा असतो. आम्ही दोघी एकत्र ब्रेक घेतो आणि आमचा 30-40 सेकंदाचा ब्रेक नसतो, 1-1.5 मिनिटाचा तरी असतो तो ब्रेक. त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी मस्करी, गप्पा गोष्टी, पाणी प्यायचं आणि परत एकदा कामाला लागायचं. थांब जरा, हे चालू करून दाखव. 1 स्टार्ट. मला एक कॉमेडी रील बनवायची होती, ती आम्ही बनवली. सर आम्हाला लांबणं बघून हसत होते की आमचे काय उचापत्या चाललेत म्हणून. आणि तुम्हाला सांग का, मी असं वाटतं की दिवसभराचं कधी काम आवरते, कधी 4 वाजता ते आणि मी कधी जिमला जाते. मी कमीत कमी ते 2-2.5 तास जिममध्ये असते. आणि तो वेळ आहे ना मी माझ्या स्वतःसाठी असतो. हा वेळ आहे ना माझ्यासाठी असतो, मी मला दिलेला तो वेळ आहे. सगळे बोलतात तुला जिमची काय गरज आहे, बरोबर तर आहे. नाही, मी बरोबर नाही आहे. माझं ऑपरेशन नंतर 7 ते 8 किलो वजन वाढलेलं आहे. हां, मग ही गोष्ट वेगळी आहे की माझ्या उंचीमुळे माझं वजन दिसून येत नाही, पण मला माहीत आहे मला त्रास होतो. मला अजून तो त्रास वाढवायचा नाही. कंबरदुखी, अगोदरच इंजेक्शन माझे एवढे झालेले आहेत, कंबरदुखी, गुडघेदुखी, आणि अजून मला माझ्या शरीराला त्रास नाही द्यायचा आहे. म्हणून मला फिट राहायचं आहे. माझ्या स्वतःसाठी, माझ्या नजरेत मी स्वतःला व्यवस्थित दिसली पाहिजे, म्हणून मला फिट राहायचे. म्हणून मी एवढ्या सगळ्या उलाढाली करत असते. मी काही ना काहीतरी घरात असते. माझी जिम जरी नसते तरी मी घरात एक्सरसाइज करते, पण मी करते. मी स्वतःसाठी वेळ देते आणि मला आवडतं फिट राहायला. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी साथ माझ्या कारभाऱ्यांची आहे.
तू किती सेट मारते तेवढे मारा। जेव्हा हेवी मशीन्स असतात, जास्त वेट लिफ्टिंग असते किंवा जास्त मोठे डंबल्स उचलायचे असतात, तेव्हा सर सोबत असतात की आपल्याला काहीतरी बॉडीला आपण दुखापत करून घेऊ नये, काही चुकं करू नये, व्यवस्थित इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन एकदम व्यवस्थित राहतात की आपलं काही चुकलंच नाही पाहिजे। ती गोष्ट एक मला खूप भारी वाटते। मला माहिती आहे माझं वजन कमी व्हायला खूप जास्त वेळ लागणार आहे, कारण का माझं औषधांमुळे हेवी डोसमुळे माझं वजन वाढलेलं आहे। तरी पण मी माझा प्रयत्न नाही सोडणार। आता मी 7.5 किलोपर्यंत वजन उचलते आणि ते पण हसत खेळत उचलते। मला खूप भारी वाटतं, आमची मस्करी, त्या जिम वगैरे सगळं काही चालतं। मला ना स्क्वॉट अजिबात आवडत नाही, कारण का जेव्हा पण मी स्क्वॉट करते ना तेव्हा माझे थाईज खूप 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 दुखतात। जेव्हा नवीन जिम जॉईन केलेली ना तेव्हा खांदे किंवा शोल्डर बोलतात, आर्म्स, सर्व दुखायचं, पण आता हळूहळू ते बंद झाले, कारण का एवढ्या दिवस शरीराला आराम असतात, एकदमच एक्सरसाइज चालू केल्यानंतर त्रास तर होतोच। त्याच्यानंतर आम्ही ट्रेडमिल करतो। शेवटचं वर्कआउट माझं ट्रेडमिल आणि ही सायकलिंग असते। ट्रेडमिल 15 मिनिटं, सायकल 15 मिनिटं। तुम्हाला तर माहिती आहे ट्रेडमिल म्हणजे चालणं, रनिंग वगैरे, त्याच्यावर खूप इफेक्ट होतं। त्याच्यानंतर एकदम बॉडी एकदम बोलतात ना एनर्जी लॉस होऊन जाते। तुम्हाला ना आमच्या जिमचा दुसरा मजला दाखवते, खूप मोठी जिम आहे। वरती पण किक बॉक्सिंग, सायकलिंग, 3 प्रकारच्या सायकली आहेत, नावं पण माहीत नाहीत मला। ते वजनवाले बॉल, हलके बॉल, कॅटरपिलर का काहीतरी काय म्हणतात ते बॉक्स, मला काय माहीत नाही। सर जे सांगतात ते करायचं, सर एकदम व्यवस्थित सांगतात। एक दिवस माझं वेट लिफ्टिंग असतं, दुसऱ्या दिवशी माझं हे म्हणजे कार्डिओ असतो वरच्या मजल्यावर, आणि वरती आहे ना एकदम मोकळी बोलतात ना हवेशीर जिम आहे, भारी असते। दोन्ही दिवस पण भारी असतात, पण मला जास्त आहे ना वेट लिफ्टिंग आवडते आणि सायकलिंग करायला एक जास्त आवडते। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात शेवटी स्ट्रेचिंग असते, ज्याच्यामुळे आपण म्हणजे एक्सरसाइज वगैरे केलेली बॉडी दुखू नये म्हणून त्याच्यासाठी स्ट्रेचिंग असते। जेव्हा मी नवीन जॉईन केलेलं ना सरांना एवढे प्रश्न करायचे, सर हे कशासाठी, ती मशीन कशासाठी, हा वर्कआउट केल्यानंतर काय होतं, पण सर आहे ना सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे। सरांचं जास्त डोकं खाऊन झालं की मग उपासनाला विचारायचं, म्हणजे जिथं मी चुकते की नाही तिथे मला उपासना सांगायची, इथे हे कर नीलम ते कर। मग आम्ही दोघी जण एकत्र स्ट्रेचिंग करतो आणि आमच्या वर्कआउटचा हा शेवट असतो। मी तर स्वतःसाठी वेळ द्यायला चालू केला सखीनं, तुम्ही स्वतःसाठी कधी वेळ देताय, स्वतःवर कधी लक्ष देताय? माझं तर बोलतात ना डेलीचं रुटीन आता चालू झालेलं आहे। परत भेटू, बाय बाय।